शनेश्वर देवस्थानमधील बनावट ॲप प्रकरणी सायबर पोलिसांनी गुरुवारी रात्री 2 कर्मचाऱ्यांना शिंगणापूर येथून अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी नेवासे येथील न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांना 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बनावट ॲपचा मुद्दा येत्या सोमवारपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. संजय तुळशीराम पवार वय वर्ष 38 राहणार सोनई तालुका नेवासा आणि सचिन अशोक शेटे वय वर्ष 41 राहणार शनी शिंगणापूर तालुका नेवासा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पवार लिपिक असून सचिन शेटे हा सीसीटीव्ही विभागाचा प्रमुख आहे. ॲप मालकाच्या बँक खात्यातून या दोघांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. यातून देवस्थानमधील अनेकांनी मोठी माया जमवल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. बनावट ॲप प्रकरणात सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत सुमारे 40 जणांची चौकशी केली. चौकशी केलेल्यांमध्ये देवस्थानचे कर्मचारी, विश्वस्त आणि काही पुजाऱ्यांचा देखील समावेश आहे. यातील 2 आरोपींविरोधात सायबर पोलिसांना सक्षम पुरावे मिळाले असून त्यांना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांची ही पहिलीच कारवाई आहे. गेल्या 5 महिन्यांनंतर प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात झाली असून या प्रकरणामध्ये आणखीही काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यसान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर.